मताशे भिवंडीसाठी वाजलेले आहेत। प्रभाग क्रमांक 17 मधनं भाजपचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत। मुंबई वगळता सगळ्या ठिकाणी ही प्रभाग पद्धतीची निवडणूक आपल्याला पाहायला मिळाली। 28 महानगरपालिकांमध्ये भिवंडीच्या प्रभाग क्रमांक 17 मधनं भाजपचं पॅनल विजयी झालेलं आहे। 3 उमेदवारांना विजय मिळतोय। तर मीरा भाईंदरमध्ये तासाभरानंतर मतमोजणीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे यावेळेला अगदीच दीड तासामध्ये आकडे समोर येतील असं चित्र पाहायला मिळत नाही। नवी मुंबईमध्ये शिंदे आणि नाईक यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळते। शाब्दिक युद्ध मोठ्या प्रमाणात रंगलं, पण मतांच्या युद्धामध्ये कोण जिंकणार हे पाहावं लागेल। अकोल्यामध्ये ईव्हीएम मध्ये काहीसा तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे अकोल्याची मतमोजणी सुद्धा संथ गतीने सुरू आहे। भिवंडी निजामपूर महानगरपालिका भाजप 9, पण इतर कोणत्याही पक्षानं आपलं खातं उघडलेलं नाही। इथे भाजपचे प्रभाग क्रमांक 17 मधनं 3 उमेदवार विजयी झालेले आहेत। वसई विरारमध्ये भाजप 25 तर बविया 85 जागांवरती आघाडीवर आहे, त्यामुळे बहुजन विकास आघाडी ही एक प्रकारे स्वीप करताना दिसते। बरोबर सध्याच्या घडीला सुरुवातीचे कल आहेत, पण मनसे त्यांच्या बरोबर आहे आणि स्वीप करताना दिसते सध्या तरी वसई विरारमध्ये। भिवंडी प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे 4 उमेदवार जिंकले आहेत। भिवंडीतली अपडेट प्रभाग क्रमांक 9 काँग्रेसचे 4 उमेदवार भिवंडीमध्ये विजयी। काँग्रेसने तिकडे 4 उमेदवारांनी त्यांचा विजय मिळवलेला आहे। भिवंडीतली अपडेट एकूण 4 उमेदवार प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे जिंकलेले आहेत। भिवंडीची ही अपडेट पॅनल तिथून निवडून आलेलं आहे, कारण संपूर्ण पॅनल विजयी झालाय प्रभाग क्रमांक 9 मधनं। भिवंडीमधनं 2 निकाल समोर आलेत। पहिला निकाल होता तो भाजपच्या बाजूनं आणि दुसरा आता काँग्रेसच्या बाजूनं। कोल्हापूरमध्ये सुद्धा भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळते। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीनं आघाडी घेतलेली आहे। नवी मुंबईत काय होते याची सुद्धा उत्सुकता आहे। उल्हासनगरमध्ये 5 जागांवरती भाजपची आघाडी आहे। शिंदेच्या शिवसेनेची 3 जागांवरती, पुण्यामध्ये 32 जागांवरती भाजपनं आघाडी घेतली तर राष्ट्रवादीनं 10 जागांवरती। त्यामुळे पुण्यामधली राष्ट्रवादी विरुद्ध भाजप या लढतीत भाजपची सध्या सरशी होताना आपल्याला चित्र दिसतंय। मुंबईची 46 जागांचीच मतमोजणी सुरू आहे, त्यामुळे मुंबईत भाजप 14 आणि शिवसेना 13 अशी जागांची आघाडी आहे युतीची। तर ठाकरे 8, मनसे 5 आणि काँग्रेस 5, 27-13 हे चित्र आहे मुंबई महानगरपालिकेमधलं 46 जागांसाठीचं। वसई राष्ट्रवादी या लढतीत भाजपची सरशी होताना आपल्याला चित्र दिसतंय। मुंबईची 46 जागांचीच मतमोजणी सुरू आहे, त्यामुळे मुंबईत भाजप 14 आणि शिवसेना अशी जागांची आघाडीची। तर ठाकरे 8, मनसे 27 आहे मुंबई महानगरपालिकेमधलं 46 जागांसाठीचं। वसई विरारमध्ये बवियाची आघाडी अजूनही कायम आहे। पुण्यामध्ये भाजपची आघाडी वाढली आहे। 38 जागांवरती भाजपनं आघाडी, 38 जागांवरती पुण्यातली आघाडी आपली टिकवून आहे। राष्ट्रवादीनं 10 जागांवरती आघाडी घेतली आहे। ठाण्याचा निकाल जो आहे, एक निकाल प्रभाग क्रमांकामधला हाती आलेला आहे आणि त्या निकालानुसार एकनाथ शिंदेच्या पॅनलला तिथे विजय मिळवलाय। त्या निकाल जो आहे, एक निकाल प्रभाग क्रमांकामधला हाती आलेला आहे आणि त्या निकालानुसार एकनाथ शिंदेच्या पॅनलला तिथे विजय मिळवलाय। ठाणे 131 जागांची महानगरपालिका, ज्यामध्ये अर्थातच एका पॅनलमधनं शिंदेच्या शिवसेनेनं विजय मिळवलेला आहे। अश्विन खरंय, पुण्यामध्ये देखील भाजप 38, शिवसेना 2, राष्ट्रवादी 10 जागी आघाडीवर, तर वसईमध्ये भाजप 25, बविया 85 जागी आघाडीवर। त्यामुळे इकडे चित्र समोर येते। अनेक ठिकाणी भाजपने आघाडी घेतली तर काही ठिकाणी बाकीच्या पक्षांना देखील आघाडी मिळताना बघायला मिळते। बविया मात्र वसई विरारमध्ये मोठा लीड घेताना दिसते सुरुवातीच्या कलांमध्ये। तर पुण्यामध्ये भाजप 38, शिवसेना 2, राष्ट्रवादी 10। त्यामुळे नवी मुंबईत मात्र नाईक आणि शिंदे यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढाई, काटेकी टक्कर। नवी मुंबईतलं चित्र, नवी मुंबईतली आकडेवारी आता आपल्या समोर येईल। मात्र एकनाथ शिंदे आणि त्यासोबतच गणेश नाईक यांची आघाडी, तिकडे मुंबई नाईक यांची आघाडी, तिकडे मुंबई प्रभाग क्रमांक 165 नवाब मलिकांचे बंधू कप्तान मलिक पिछाडीवर। 165 प्रभाग क्रमांक, नवाब मलिकांचे बंधू कप्तान मलिक पिछाडीवर आहेत। कप्तान मलिक यांच्या उमेदवारीवरनं सुद्धा बरीच चर्चा रंगली होती। एक तर नवाब मलिकांना विरोध होता, तो म्हणजे भाजपचा आणि एकनाथ शिंदेचा, की जर का नवाब मलिक सोबत असतील तर आम्ही काही युती वगैरे करणार नाही। परंतु नवाब मलिकांच्या नावावरती राष्ट्रवादी काँग्रेस ठाम राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं। लातूरमधले 8 जागांचे निकाल एबीपी माझाच्या हाती आलेले आहेत, पण एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आम्ही खूप नम्रपणे ही गोष्ट सांगू इच्छितो की इतर चॅनलमध्ये मुंबई मनपाचे जे कल आणि निकाल दाखवले जात आहेत, त्याच्या दृष्टीने तुम्हाला असं वाटेल की एबीपी माझावरती तुलनेनं खूप कमी आकडे येत आहेत किंवा निकाल भरभर येत नाहीयेत। पण खरी परिस्थिती अशी आहे की मुंबईमध्ये आत्ता या क्षणी